विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. पक्षाने एका विश्वासाच्या नात्याने रोहिणीताईंवर एक खूप मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला अध्यक्ष म्हणून आहेत, त्या राज्याचा दौरा करतायत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे राज्यामध्ये विविध विकास कामं, राज्यात होणारी आव्हानं, दुष्काळाची परिस्थिती, महागाई, बेरोजगारी या सगळ्याचा एक राज्यव्यापी आढावा आम्ही सगळे मिळून घेतोय. त्याच्यासाठी आज सोलापूरला आले. चलो पूछो जरा आपण निवेदन करावं ना, सांगितलं ना मी का आले नाही. प्रश्न असा आहे की हे प्रफुल्ल पटेल दावा करतायत ते स्वतः आणि दररोज शरद पवारच्या ट्रस्टमध्ये माननीय आदरणीय श्री प्रफुल्ल पटेल, तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मी उत्तर देते. खरं तर पण हा माझा मोबाईल आहे, तो कदाचित रेकॉर्ड होती असेल, काय सांगता येत नाही, जमाना खराब आहे. त्याच्यामुळे माझ्या मोबाईल मध्ये किंवा आदरणीय पवार साहेबांचा पण मी मोबाईल तुम्हाला देऊ शकते. नॉर्मल कॉल, व्हॉट्सअप कॉल, फेस टाइम कॉल, टेलिग्राम कॉल, कुठल्याही पद्धतीने आमचे फोन कदाचित रेकॉर्ड होतच असतील. कोणी चेक करून बघावं. आम्ही प्रफुल्ल पटेलांशी कुठल्याही कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहोत. आम्ही एका काळामध्ये त्यातल्या त्यात सुवर्ण मध्य काढण्यासाठी जुनी नाती आहेत ते जपण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा सगळ्यांनी म्हणजे अगदीच खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायचं ठरवलं, रामकृष्ण हरी, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण श्री प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलतायत, त्यानंतर आम्हाला त्यांच्याशी रोज सुसंवाद ठेवणं अशक्य. त्याच्यामुळे ते जरी तुम्हाला सांगत असतील की ते रोज बोलतात, आमच्या बाजूनी त्याच्यात वास्तव नाहीये. ते कोणाशी बोलतायत त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. त्याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारावं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते महायुतीचे. असं असताना 105 आमदार असून देखील त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी पदावर समाधान मानावं लागतंय. आंदोलन त्यांच्यावरती अन्याय झालाय का कुठेतरी? अर्थातच देवेंद्र फडणवीसांवर अन्यायच झालाय. भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर अन्याय करतोय. मला त्याच्या वेदना होत आहे आणि ते फक्त देवेंद्र फडणवीसांचा अपमान होत नाहीये. मला भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 60 वर्षात ज्यांनी काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला, त्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी सतरंज्या उचलल्या, लाट्या खाल्ल्या, ज्यांनी संघर्ष केला, त्या ज्यांनी कष्ट केले, घाम गाळला, त्या सगळ्या सहकारी पदाधिकारी नेत्यांनी 105 आमदार निवडून आले त्यांच्या कष्टाने, तरी त्यांना त्यांच्या पत्रात काहीच नाही पडलं. पण आनंद एका गोष्टीचा आहे की सातत्याने देवेंद्रजी हे काँग्रेस विचाराचा मुख्यमंत्री व्हावा हा जो त्यांनी नवीन आग्रह केलाय ना, त्या विचाराचं मी मनापासून स्वागत करते. कारण का भारतीय जनता पक्ष सातत्याने म्हणत होता की काँग्रेस मुक्त भारत व्हावा, तर तो काँग्रेस मुक्त भारत विसरा. भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तरी काँग्रेसच्या विचाराचा मुख्यमंत्री त्यांना पाहिजे. या दिलदारपणाचा, त्यांच्या त्यागाचा मी मनापासून स्वागत करते. निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये काही आपण ऐकलेलं, पवारसाहेब स्वतः हजर असताना त्यांच्या कार्यशैलीवरती प्रश्न उपस्थित केले गेले. भुजबळ साहेब असंही म्हणतायत की पवारसाहेब म्हणाले होते कोर्टात जाणार नाही, पण स्वतः जाऊन निवडणूक आयोगामध्ये बसले. पक्ष मोठा करण्यामध्ये आमचाही मोठा वाटा होता असं भुजबळ साहेब म्हणतात. भुजबळ साहेब सातत्यानं पवारसाहेबांवरती टीका करतात. आपण कसं आपले सहकारी होते? मला दुःख एवढ्याचं वाटतं, कारण का माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केलेत ना, ते थोडेसे वेगळे आहेत. ज्यांच्या ताटात आपण कधीतरी एकत्र जेवलो होतो, त्या नात्यांमध्ये आपण ते कधी विसरायचं नसतं. आणि श्री छगन भुजबळ हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असतात. ते वयाने मोठे आहेत, त्याच्यामुळे मी उत्तर देऊ शकते पण मी उत्तर देत नाही, कारण का त्यांचं वय मोठं आहे. ते त्या वयाचे नसते आणि माझ्या वयाचे असते ना तर करारा जबाब दिला. आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणतात, मी म्हणत नाही
की सगळे रेकॉर्ड करा, अर्धवट बातमी करू नका. आणि तिथे जाऊन छगन भुजबळांना विचारलं तर अर्धवट विचारू नका. मी म्हणत नाहीये, देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांबद्दल असं बोलले होते की तुम्ही बेलवर आहात. हे मी म्हणलेले नाही, देवेंद्र फडणवीस म्हणलेले आहेत. ही सगळी स्टोरी आहे कंप्लीट. एक नांदेडमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला, आपण देखील त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केला. प्रश्न नाही, मी स्वतः जाऊन आले नांदेडला. आता त्याला क्लीन चिट देण्यात आली आहे. जे रुग्णांचे मृत्यू झाले ते अत्यवस्थ होते, वय कमी होतं, अशा प्रकारची क्लीन चिट देतात. वेगवेगळे रुग्ण करतायत, त्यांना क्लीन चिट दिली जाते. भाजपमध्ये जे प्रवेश करतायत त्यांना क्लीन चिट दिली जाते. क्लीन चिट देण्याचं सरकार आहे काय सगळं? हे खोके ट्रिपल इंजिन सरकार आहे, हे खोक्यांचं सरकार आहे. त्याच्यामुळे खोक्यांच्या माध्यमातून जे होईल ते त्यांना चालतं एकतर, कारण का सगळं खोक्यांच्या आजूबाजूला आहे ना. एक दुसरं, हे खुनी सरकार आहे. त्या 60 लोकांची, मग संभाजीनगरचे सगळे मिळून जवळपास 100च्या वर होतात. या 100च्या गरीब या महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या लोकांची हत्या या शिंदे ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेली आहे. आणि मला असं वाटतं अतिशय असंवेदनशील सरकार आहे. ज्या पद्धतीने त्यांनी क्लीन चिट दिली, म्हणजे या राज्यामध्ये जो चूक करेल त्याला क्लीन चिट मिळेल अशी परिस्थिती झालेली. खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मालेगावच्या न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे आणि 23 ऑक्टोबरला त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. कसं पाहता येईल? अरे, आम्ही विरोधातले आहोत. त्याच्यामुळे या देशामध्ये तुमचाच पक्ष, तुमच्याच चॅनलवर सांगतात की 90-95% लोक जे विरोधात आहे त्यांच्यावरच आईस असतं. आईस माहिती आहे ना तुम्हाला का नाही? आईस म्हणजे बर्फ नाही हा. आय म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. त्याच्यामुळे सगळ्यांना हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आईस करत असतं. विरोधात बोलला आईस करून टाकतो तुला, अशी परिस्थिती या देशात झालेली आहे. त्याच्यामुळे विरोधी लोक जे बोलतात त्यांच्या विरोधात काही ना काहीतरी रोज उठून नोटीस येतात. तर आम्हाला सगळं झाली. जयंत पाटलांना पण कुठेतरी भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधत आहे, चर्चा आहे, अजितदादांकडे यावं असं चर्चा आहे. याकडे कसं पाहताय? कुठले प्रश्न 2 आहेत तुमचे, कुठल्याच उत्तर पाहिजे? जयंत पाटील साहेब आहेत, त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात येते, अजितदादा गटाकडे तुम्ही या असे. अजितदादांच्या गटाकडे गेलं तर जयंत पाटलांना मुख्यमंत्री करणार आहे. वा वा, चांगली गोड बातमी. जयंतराव मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंदच होईल. पुढे चिन्हाचं जे आहे चिन्ह बोलवण्याची अशी शक्यता मला माहिती नाही. जर मेरिटवर झालं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, काश्मीर टू कन्याकुमारी या देशातले ज्येष्ठांपासून बच्चा जाणताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, पक्ष कोणाचा आहे. तर मला इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे. पण भीती एका गोष्टीची वाटते मला आता, की जे लढतायत त्याच्यासाठी, आणि इलेक्शनची नोटीस इलेक्शन कमिशन मध्ये भुजबळ साहेबांना माहितीच असेल की आम्ही नाही इलेक्शन कमिशन मध्ये गेलो, श्री छगन भुजबळ यांची टीम गेली आहे. बाय द वे, पहिला मुद्दा. दुसरं की सगळ्यात महत्वाची गोष्ट की 3 गोष्टी आहेत. जे आज चिन्हाची लढाई करतायत त्यांना परीक्षेला बसायच्या आधी रिझल्ट कसा माहिती, त्यांना कसं माहिती चिन्ह आम्हालाच मिळणार, ह्याच तारखेला मिळणार. म्हणजे पेपर फुटलेला तरी आहे किंवा दिल्लीतली अदृश्य शक्ती ती यांच्या कानात येऊन यांना सांगते की चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार आहे. तर कुछ तो गोलमाल आहे ना. त्याच्याशिवाय तुम्हाला कसं, तुम्ही ज्या उद्या जर पेपरला बसला असेल तर तुम्हाला आधीच मार्क कळतात का? तुम्हाला रिझल्ट कसा माहिती परीक्षा बसायच्या आधी? आणि हे परीक्षा आधीपासून म्हणतायत की ह्या तारखेला आम्हाला चिन्ह मिळणार, ह्या तारखेला. असं कसं, यांना कसं माहिती? त्याचा अर्थ कुछ गोलमाल आहे ना. हे अदृश्य शक्तीने सातत्याने हे समोर येत आहे, कुठेतरी उघडपणे कुणी बोलायला का तयार नाही? नाही, कारण का आमच्याकडे एव्हिडन्स नाही ना. ह्यांच्यासारखे आम्ही खोटे आरोप करत नाही. पण अदृश्य शक्ती आहे याच्यात माझा डाऊट नाही. अदृश्य शक्ती ही दिल्लीची अदृश्य शक्ती आहे आणि ही अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते. मग ती शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या तिघांवर कट कारस्थान ती एकच अदृश्य शक्ती करते. पवार साहेबांच्यावर ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत, छगन भुजबळ असेल, प्रफुल्ल पटेल असतील, कदाचित अजितदादा पण नसतील,
बरं, ह्यांना आपल्या पुढच्या काळामध्ये दरवाजे बंद राहणार होते? मला वाटतं पवार साहेब त्याच्या मागच्याच आठवड्यात बोललेलो. मी कसं बोलणार? पक्षाचा नेता जेव्हा बोलतो, बॉस इज ऑलवेज राईट. काही सोलापूर लोकसभेची जागा आहे ती काँग्रेसकडे आहे. आजपर्यंत काँग्रेसने निवडणूक लढवलेली आहे. आता राष्ट्रवादीनं त्यावर दावा केलेला आहे. काय कसं पाहता येईल? मला असं वाटतं या सगळ्या चर्चा महाविकास आघाडी आणि इंडियाच्या मीटिंगमध्ये होतील. आणि तुम्हाला आमचं एकदा तयारी सुरू असताना राष्ट्रवादीची पण तयारी सुरू आहे. नाही, आमच्याकडे जो कोणी इंडियाचा कॅन्डिडेट असेल, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही इंडिया याचा कॅन्डिडेट असेल. आपल्या पक्षात एक सिस्टीम होती, पक्षाच्या निवडणुका जवळनंतर उमेदवारांची नावं जाहीर केली जायची. पण हल्ली ती बदललेली दिसते. 15 अरविंद पाटलांचं नाव घेतलं गेलं, भारत तालुके पक्ष सुरू गेले. कालच्या सभेमध्ये जयंत पाटलांनंतर महेश पटेलांचं नाव घेतलं, लगेच सपाट्याचा नाराज झाले दिसते. अशा या गोष्टी आहेत. निवडणूक अजून उमेदवारी जाहीर करण्याची पद्धत राष्ट्रवादीमध्ये सुरू झाली आहे. आमचा हा पक्ष हा दडपशाहीचा नाही, हा लोकशाहीचा आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे. दडपशाही तिकडे चालते, इकडे नाही चालत. त्याच्यामुळे अर्थातच जर एखाद्या लोकप्रतिनिधी नेत्याला आमच्या काहीतरी मनात भावना असतील तो त्याच्या नेत्यासमोर मांडणार, नाही तर कुठे मांडणार. त्याच्यामुळे उलट मी अशा गोष्टींचं स्वागत करते. पण ही सिस्टीम जी आहे, मंचावर नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांनी सांगणं किंवा आता आमचा पक्ष कसा चालवायचा आम्ही ठरवणार ना. नागरिकांच्या ज्या अनेक समस्या आहेत, आपण स्वतः फेसबुक लाईव्ह करून दाखवता. सोलापुरात खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले, एखाद्या खड्ड्याचं लाईव्ह होईल तुमच्याकडून? तुमची इच्छा असेल, नागरिकांची इच्छा असेल तर सारा खोप आहे. आमचं कामच याच्यासाठी. आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी आहोत? राज्यात आणि देशामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयाचा पुरावा झाला. प्रत्यक्षात त्याचे आउटपुट दिसत नाही. शून्य. आपल्या दुर्दैवानं कुठलाही राजकीय पक्ष त्याच्यावर आवाज उठत नाही किंवा राजकीय पटलावर. आम्ही स्मार्ट सिटीच्या विरोधात दिल्लीत बोलून बोलून थकलो. आणि आता नाही, मागच्या पंचवार्षिक मध्ये पण मी बोलले, पार्लमेंटवर ऑन रेकॉर्ड मी स्मार्ट सिटी बद्दल. आवाज खालून सुरू लागला. सोलापूरला पुरस्कार दिला होता, स्मार्ट सिटीमध्ये उत्तम काम केल्यामुळे पुरस्कार तुम्ही प्रश्न उपस्थित करून मी खूप वेळा त्याच्यावर नक्कीच न्याय देईल किंवा नाही, मला असं वाटतं आपल्या कुठल्या तरी न्यूट्रल म्हणजे त्याच्यात राजकारण न आणता आपल्या राज्याच्या हितासाठी कोणीतरी 2 मिनिटाचा जर सोलापूरचा व्हिडिओ मला करून पाठवला जो रिलोड करू शकतो की स्मार्ट सिटीत बक्षीस मिळाले तर ये हाल आहे, कभी तो सच बोलो यार. हे जुमले. तुम्ही सोलापूरमध्ये आला होता किंवा अजून मला असं सोलापूर शहरामध्ये तुमची एंट्री झाली. तुम्हाला काय वाटतं, खरोखर सोलापूर शहर स्मार्ट सिटी नाही, मी बाहेरूनच हायवेनीच आता आले. आता आज जाऊन बघणार मी, तुम्ही सांगितलं स्वतः जाऊन बघीन नक्कीच. एवढं तुम्ही जर सांगत असाल. आता अण्णा जे उभे आहेत तोच भागात प्रमाण आता मी आले असल्यानंतर क्वालिटी काय मिळणार कॉन्ट्रॅक्टरच त्यांचे नगरसेवक आहेत. सगळीच कामं तेच घेत आहेत. सोलापूर शहराला 5 दिवसात स्मार्ट सिटीला थँक्यू व्हेरी मच. अभी ट्विट करते 5 दिवसात. असं म्हणता आहे प्रतिक्रिया येते की राज्यातील कुठल्याही टोल नाक्यावरती 4 चाकी वाहनांना आम्ही टोल घेत नाही, तर जे कमर्शियल वाहनं आहेत त्यांना आम्ही टोल घेतो. हे कितपत सत्य करणार? 4 चाकी मी तर आत्ताच, अरे मी मला दुसरी कुठली गाडी मिळणार बाबा. मी तर टोल भरतच येते सगळी करून. मी तर खूप वेळा, माझ्या तर गाडीला तो ह्याचा पास आहे इलेक्ट्रॉनिक, तो ऑटोमॅटिकली पैसे फास्ट ट्रॅक वाला मी तर भरत आले. त्यांच्या गाडीला नसतो, ते उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे. आणि ते देवेंद्रजी आजकाल ना त्यांचं हे जे 2.0 देवेंद्र फडणवीस आणि वास्तवतेपासून विचारांचं दूर आहे, ते दुःखी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जरा संवेदनशीलपणे वागा त्यांच्याबरोबर. नाही, संवेदनशीलपणे. दुःख एखाद्या माणसावर जेव्हा एवढा दुःख असतं तेव्हा त्याला छेडायचं नसतं, असं करू नका. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी नेहमीच स्थिर सरकारची भूमिका घेतलेली. पक्षाची ही भूमिका आणि सर्वांची 9 तारखेच्या शिवसेनेच्या आमदारावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीची काय भूमिका? कुठलं निलंबन होणार? आमदारावर जे पक्षांतर्गत झालेला जो वाद आहे त्याच्यावर जर का नार्वेकरांनी निकाल दिला आणि निलंबनाची कारवाई झाली तर राष्ट्रवादीची भूमिका काय? आमचा काय संबंध त्याच्याशी? तो त्यांचा इंटरनल प्रॉब्लेम आहे ना, त्यांचा आणि त्यांच्या खोगे सरकारचा. आमचा काय संबंध त्याच्याशी? तोच मॉडेल राष्ट्रवादी जाऊ शकतात. आता तो काळच ठरवेल ना. स्थिर सरकार पाहिजे. बघूया ना काय होतं, आपल्याला कुठे माहिती आहे.
आणि नाहीतरी 4.5 वर्ष झालीच आहेत ना. इलेक्शन लावून टाका आता. म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू होणे काय गरज आहे, इलेक्शन घेता येईल ना. झालं तर मग किती दिवस राहिले इलेक्शन. पण एकदा काय निर्णय होता ते बघूया. मोदी सरकार कुठेतरी स्ट्राईक करण्याच्या प्रयत्नात आहे, म्हणजे लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका लावण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासाठी सक्षमपणे आहे का तयार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक राजकीय पक्ष, 24/7 365 डेज. आणि इलेक्शनच्या तऱ्हेचं काम आमचं दुसरं. इंडियाची तयारी आहे का? जसं इंडियाची पूर्ण तयारी झालेली आहे. लोकसभा नाही नाही असं काही नाही. अहो ही लोकशाही आहे, दडपशाही थोडी आहे. सगळे घाबरून इच्छा असली तरी काय कोणी काय बोलत नाही. ते तिकडे कुठल्या प्रकारे संजय सिंह असतील हे त्याच्या कारवाई लागले. कोण आहे तसं कारवाई करताय? कोण? एनडीए करते ना, मग भारतीय जनता पार्टी करते. काही पक्ष आहेत ते दबाव असं म्हणा. कुठले पक्ष? कोण लढत नाही आणि कोणावर ईडी नाही झाले. सगळ्या लढतायत. तुम्ही वेस्ट बेंगॉल लढताय, लढताय. कारवाई होती त्याची सवय झाली आता. मग आता चॉईस काय आहे? तामिळनाडूमध्ये तेच चाललंय, वेस्ट बेंगॉलमध्ये तेच चाललंय, आपल्या दिल्लीमध्ये तेच चाललंय, पंजाबमध्ये म्हणजे आम आदमी पार्टी असेल, डीएमके असेल, तृणमूल असेल, सगळीकडे तीच कथा आहे. विरोधात बोलला की पाठवून होते. राष्ट्रपती पुन्हा एकदा टोलच्या विषयात हात घातलेला आहे. आता त्यांचे नेते आंदोलन करतात 4 दिवसांपासून. आज त्यांनी भेट देखील घेतली, पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रपती पुन्हा एकदा टोलवर आक्रमक होता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे? मला असं वाटतं याचा पॉलिसी लेवलला निर्णय झाला पाहिजे ना. जी काय पॉलिसी आहे ती काय ठरवेल ना. सरकारची काय नक्की पॉलिसी आहे, महाराष्ट्र सरकारची, केंद्र सरकारची, त्यांनी काय कमिटमेंट केलं नाही का, त्याचा सगळा अभ्यास व्हायला पाहिजे ना. त्याचा व्हाईट पेपर काढावा. पण भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं की टोलमुक्त महाराष्ट्र आणि भाजपने काय काय सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाली. कारण का आरोप करायचे, त्यांच्या वॉशिंग मशीन मधून लोक गेले की काय होतं. मी तुम्हाला ह्या आठवड्यातलंच उदाहरण देते, कालचंच उदाहरण देते. समरजितचं कोल्हापूरचं उदाहरण बघा ना. समरजित गाडगेंचंच उदाहरण बघा. काय झालं कोल्हापूरमध्ये. आणि माझी समरजित गाडगेंना विनंती आहे, अतिशय विनम्रपणे मला समरजित गाडगेंना एकच प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते आज त्यांचे पालकमंत्री आहेत. तर समरजित गाडगे आणि भारतीय जनता पक्ष इधर जर ते आरोप खरे असतील तर तुम्ही त्या माणसाला वॉशिंग मशीन मध्ये घालून तुमचा पालकमंत्री केलाय हे कबूल करा. आणि नसेल तर खोटे आरोप जर भारतीय जनता पक्षाने केले असतील तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे. तर इधर माफी मागा, नाहीतर जर आरोप केले असतील खरे असतील तर महाराष्ट्र जनतेला न्याय द्या. हे मी भारतीय जनता पक्ष आणि समरजित गाडगेंना मी विनम्रपणे विनंती करते की त्यांनी पारदर्शकपणे खरं बोलावं. काही देवेंद्रजी बद्दल आपण बोलला. संजय शिरसाट असं म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 वर्ष राहिले पाहिजे आणि देवेंद्रजींनी दिल्लीत गेलं पाहिजे. त्यांच्याच होत्या त्यांच्या पक्षातले लोक टीका करायला लागले. या पक्षांमधला समन्वय आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना महाराष्ट्रात राहायचंय का दिल्लीत राहायचंय. पण या तिन्ही पक्षांनी नक्की काय ते ठरवावं. कोण मुख्यमंत्री होणार नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही कुणाला व्हायचंय ते व्हा, आमची महागाई आणि आमची बेरोजगारी कमी करा. एवढीच माझी विनंती आहे या ट्रिपल इंजिन खोटे सरकारला. ही एक महत्वाचा असा प्रश्न आहे की खरं तर भाजपच्या 105 जागा आहेत आणि दोन्ही पक्ष जे आहेत ते फोडलेले आहेत. याचा फटका या दोन्ही पक्षांना बसेल, कारण मतांचं डिवायडेशन होणार आहे. कारण 2 पक्षात 2 उमेदवार होतील आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला होता. असं असताना जे आपले सहयोगी पक्ष किंवा दुसरे पक्ष आहेत आपल्या गटनुसार ते याचा विचार करत नसावेत का, किंवा राष्ट्रवादीने त्याला पर्याय म्हणून काय रणनीती आखली? आम्ही इलेक्शन महाविकास आघाडी आणि इंडिया म्हणून पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आणि भारतीय जनता पक्ष आणि बाकीच्यांनी काय करायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ही लढाई काही वैयक्तिक कोणाची नाहीये. ही आमच्यासाठी एक वैचारिक लढाई आहे. आम्ही महागाईच्या विरोधात लढणार आहोत, आम्ही बेरोजगारीच्या विरोधात लढणार आहोत, आम्ही या दडपशाहीच्या विरोधात लढणार आहोत. जळगावमध्ये सरकारने काढलेला GR त्याच्या विरोधात लढणार आहोत. यांनी जर भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्या विरोधात आणि आजच्या युवा पिढीवर अन्याय करणार असेल त्याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट देऊन सगळे आरक्षण काढून टाकायचा
तिखट कारस्थान हे भारतीय जनता पक्ष सरकारी नोकऱ्यांमध्ये करते. कारण का तुम्ही बघा, जळगावच्या GR मध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करायचं ठरलं, जी सरकारी नोकरी होती त्याच्यात. आता त्या नोकरीमध्ये जर कॉन्ट्रॅक्ट आले तर त्याच्यात आरक्षण होणार का? कॉन्ट्रॅक्ट मध्ये आरक्षण नसणार, म्हणजे मग आरक्षण काढून टाकणार तुम्ही, परमनंट नोकऱ्या काढून टाकणार, सिलेंडरचा भाव कमी होत नाही, मुलांना नवीन नोकऱ्या मिळत नाहीयेत, शाळा बंद होत आहेत, दारूची दुकानं वाढतायत, सोयाबीनला भाव नाही, कपासाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, टमाटे. मग होतंय काय या सरकारमध्ये? शिक्षणात सुद्धा काही राज्य स्तरावर खासगी रिजेक्ट 27 मार्फत आहे, त्यांना पण आरक्षण कसं राहणार ते शैक्षणिक आरक्षण? आमचं म्हणणं आहे की आता शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं वाढत आहेत, ह्याचा आम्ही तीव्र विरोध करतोय. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे की एक चालणार नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक मूल हे शाळेत गेलंच पाहिजे, हा आमचा आग्रह राहील आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रेकॉर्ड करून ठेवाय. आता ती सगळी मनमानीच चालते त्यांच्याकडून, दुसरी काय अपेक्षा करणार तुम्ही त्यांच्याकडून? हा, एनिथिंग एल्स? सरकार 15 लाख रुपये त्याच्यावर म्हणाले, अजून 15 लाख रुपये आलेच नाहीत अकाउंटमध्ये आमच्या. त्यामुळे तुम्ही काय करता? 15 लाख नाही, 2 कोटी. अरे महिला आरक्षणाची चेष्टा केली आहे ना. महिला आरक्षण दिलं कुठे? चेक दिला, नाव लिहिलं, सही केली, अमाऊंट लिहिला, पण तारीखच लिहिली नाही. त्यामुळे महिला आरक्षण पण होणार नाही. अशी किती जुमले, म्हणून भ्रष्ट जुमला पार्टी आहे वो. पेन्शन योजना लागू होऊ शकत नाही हे म्हणतात मुख्यमंत्री, म्हणतात की ती लागू करू आणि त्यासाठी समिती नेमली. 3 महिने झाले तरी त्यांचा अद्याप अहवाल आलेला नाही. कुठं दिशाभूल केलेली आहे? दिशाभूल नाही, खोटं बोल आणि रेटून बोल. भ्रष्ट जुमला पार्टी. सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याचकडे आहेत, मला विचारतायत त्याचे. त्याच्यामुळे तुम्ही बघताय काय पद्धतीने जर आपल्याला लढता येत नाही म्हटलं की कॉपी करून पास करायचं, पक्ष फोडायचे, खोके वाटायचे, घरं फोडायची, एवढंच तर काम चाललंय भारतीय जनता पक्षाचं. आगामी निवडणुकीमध्ये जर शरद पवार गट असो किंवा अजित पवार गट असो, यांनी जर निवडणुकीच्या मैदानामध्ये बाजी मारली तर एकंदरीत या दोघांच्या लढाईमध्ये भाजपचा फायदा होईल असं वाटत नाही? कसा भाजपचा फायदा होईल? एकामेकाच्या विरोधात लढतील, काय सीट वाटप होईल कोणी बघितलं? आता कायच ठरवेल. भारतीय जनता पक्ष आणि तो दुसरा गट वेगळा लढणार आहे का? तुमच्याकडे काय वेगळी माहिती असेल तर मग सांगा मला. आम्ही एकत्र लढणार आहे, इंडिया आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, तुमचं नाही माहिती. प्रदेशाध्यक्षांची ओळख होती, रोहिणीताई खडसे, बसा बोला रोहिणीताई. तुमच्याशी गप्पा गोष्टी करतील तोपर्यंत मी 2 मिनिटात आले. बसा तुम्ही, बसा ना, जाम जा, रोहिणीताई बसताय, चला जाम या. चला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.